हॅलो. हॅलो, मी वैष्णवी बोलते. हा बोल ना. बागेत येते का जरा? का ग? काय नाही, जरा बोलायचं होतं. त्या टॉपिक वर बोलायचं असेल तर मला काही इंटरेस्ट नाही बोलायला. काय नाही, ये माझंच काम आहे, आलं बोलू. हा ठीक आहे. बोल की, काय बोलावलंस? तू कशाला मेसेज का करते? तुला सांगितलेलं ना मला या टॉपिक वर बोलायचं नाही म्हणून. नाही बोलायचं म्हणजे तुला आधी सांगताना समजावून मी. तुला काय एवढा प्रॉब्लेम आहे? हाय मला प्रॉब्लेम. इथून पुढे कशाला मेसेज करायचं नाही, कळलं? तू कोण सांगणार आहे? एवढं जर वाटते तर पैशाचं मुस्क जाणं आवड की. असली मुस्कडी ना बघणार नाही मागं पुढं कोण आहे ती. धमकी कोणाला देतेस ग? लय माझा झालाय काय? करणार मेसेज, काय करायचंय ते कर. तुझ्या तर आता वेणीस आहे ना? लय माझा झालाय का तुला? तुला आधी सांगितलं समजत नाही का मग? नाही करायचं कशाला मेसेज करायचा नाही. लय माझा झालाय काय तुला? तुला सांगितलेलं नाही एकदा कशाला मेसेज नाही करायचा, मग तू का करतेस का सारखं? करणार मेसेज. मी तुला पहिला आणि शेवटचं सांगते, पहिल्याला कशाला मेसेज करायचा नाही. मेसेज नाही करायचा, कशाला मेसेज करणार मेसेज नाही करायचा. काय संबंध आहे तुझा त्याला मेसेज करायचा? मेसेज मी मागच्या आपण डायरेक्ट शाळेत शिरलो त्यावेळेस आपल्यावर चारी बाजूने अटॅक झालेला. यावेळी काहीतरी वेगळा प्लॅन करायचा. वेगळा प्लॅन करायचा की वरच्या नदीत उतरायचं. वरच्या नदीत उतरल्यानंतर न पोहत पोहत काठावर जायचं. काठावर गेल्यानंतर न इथे जी काय भेटतील हत्यारी ती डायरेक्ट घ्यायची. घेऊन डायरेक्ट गाडीत बसायचं. गाडीत बसून डायरेक्ट हॉस्पिटलला जायचं. अरे मी येतोपर्यंत काय तुम्हाला काही बी निघत नव्हती का काय रे? यो डाव झालाय आता चालू. तू तुझा प्लॅन पुढच्या डावात सांग. राहू दे, खेळा तुमचं तुम्ही, जातो माझं मी. तुला काय अदन बदनाला को मारतो का? कोण होतं रे? पुरी केसांमुळे चांगल्या दिसतात. टाकल्या असत्या तर कसल्या दिसले असते. तुला असले का प्रश्न पडतात? असंच तुला पोरींबद्दल काय चांगलं सुचत नाही का काय रे? सुचताना पण ह्यांच्याकडे बघून काय सुचत नाही. या नुसत्या कशा वाळक्याची पडागत. पुरी कशा भरीव पाहिजेत भरीव. पोरींचं शरीर नाही रे, मन बघायचं असतं. ते कसं बघायचं? अवघड आहे. गाल सुचलंय सावने. चांगलं सुचलंय की. घरच्यांनी विचारलं काय सांगणार? सांगणार पडलेली म्हणून. पडल्यावर गाल नाही सुजत. होय ग सावने, आता पैशाचं काय करणारस तू? त्याचं नाही काय वाटत ग मला, तो पण एक टाइमपास आहे. आता हा कितवा? 6वा. एका बरंच हो की सिरियस, त्याला ऐकीच नाही ना कोण. तुला नक्की कसला पोरगा पाहिजे? लॉयल. सगळं डिलीट केलं ना? मी का डिलीट करू? मी तर चॅटिंगच करत नाही. ऑनलाईन कसं काय दिसतोस तू? रील किंवा स्टोरी बघताना दिसत असत. अजून खोटं बोल भाड्या. मी का खोटं बोलू? आईच्या गावात तू सारखीच माझ्यावर डाऊट घेत असतस. तुझा इन्स्टा माझ्या मोबाईल मध्ये लॉग इन आहे. आई शपथ, पप्पा आलेत. चल बस गाडीवर. अहो बसा दाजी. अरे काय सांगू तुला, टेन्शन बसू वाटत ना. नका टेन्शन घेऊ. नसेल काय झालं. तुला काय माहिती कीर्तीचं बाप किती बेकार आहे ती. कीर्तीचं कॉलेज बंद करतो की काय माहित. तुम्हाला पण बरं रस्त्यावर भेटायचं होतं. करणार तरी काय? कॉलेजमध्ये भेटलो की शिक्षक मारते ती, माळावर भेटलो की पोलीस धरते ती. गावात तर काय सोयच नाही. करायचं तर करायचं काय?
तुझं दुःख समजू शकतो रे आम्ही. तू फक्त बोल काय करायचं ते. आता काय करायचंय? काय करायचंय ते तिच्या घरची करते ते. आता काय मला माराय पण कमी लेखणार नाही ती. मारा आले तरी येऊ देत. सुरुवात जरी त्यांनी केली तर शेवट आपणच करायची. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. The number you have dialed is currently busy. Please try later. लागला का ग फोन? नाही. काय झालं ग? काय नाही. किती दिवस असं नुसतं बागाबागीचा कार्यक्रम एकदाच विसरून टाकायचं. प्रेम असल्यावर सांगायची गरज नाही पडत, समोरच्याला आपोआप समजतं. हे बरोबर बोलला. बोलायचं काय नाही रे, नुसतंच बघायचंय. एकदा बघितलं तरी अंगावर काटा येतं, बोलायचं तर लांबच. कसं व्हायचं तुझं? पस्तावशील बघ. परत वाटेला यायला विचारलं असतं तर बरं झालं असतं. ती माझ्या डोळ्यासमोर आहे, तीच माझ्यासाठी खूप मोठं प्रेम आहे. प्रेमात कोणत्या नात्याची गरज नाही पडत. माझ्या तर डोक्या बाहेरचं. आपल्या पण. कळलं का तुला? काय? पवारांची अंजी पळून गेली. कधी? परवा. कोणासोबत? पोरासोबत. पण कोणत्या? मला काय माहिती. मग अशा अर्धवट माहिती का देत असतेस? पूर्ण माहिती असायला मी काय रिपोर्टर आहे? रिपोर्टर पेक्षा पण वडचड आहे तू. पण पोरी अशा का करते त्या? पळून जायच्या आई बापाचा विचार करायचा ना. मी तर नाही पण जाणार पळून. हे चांगलंय. मी नाही त्यातली कडीला वाचली. काय पण काय बोलते? खरं तेच बोलते. बॉडी लोशन दे ग मला वाईच. एवढंच? तेवढंच लावायचं असतं. काय अगं? आईला कसला भारी पेन आहे हो. मी असलं का हातात घेतलंच नाही की र. ठेव तुला. आईला नेमकी हाय कुठल्या विषयाची होईल? वय आणि इकडं अरे थांब की बघू दे तरी. माझा प्रश्न आहे त्यात. बघू दे की, असू दे की प्रश्न. 2 मिनिटं दे. आई बाबा अरे दे तर इकडे तर मागतेस. वय आणि इकडे थांब. वय आणि- बघू दे. वय आणि इकडे स्टॅच्यू. दहावीचा सेंडऑफ आज आहे. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात खास दिवस होता. तो म्हणजे शाळेचा सेंडऑफ. रोज 2 वेण्या घालणाऱ्या मुली साड्या घालून होत्या. साड्या घालत नाही त्या आई घाल्या नेसते ती. वर्गातल्या सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून मला स्टेजवर बोलवलं व प्राचार्यांनी माझ्या हातात नारळ दिला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तो माझा आयुष्यातला पहिला सत्कार होता. बस की आता. तुला कसं असलं लिहूशी वाटतं? इथनं पुढे मी कधी सिक्रेट डायरी लिहिणार नाही. लिहित झाले भारी लिहितोस तू. मला वाचाय देत जाण. तवा लिहिताना चांगलं वाटत होतं. आता माझंच मला हसवा येत आहे. किती बालिश होतं ना आपण आधी. हो. बोल की बहिणी. गण्या पशाई करत येतं. नाही की ग. काय नाही, त्यांना सकाळपासून फोनच उचलला नाही म्हणून टेन्शन आलं होतं जरा. बघतो मी, नको टेन्शन घेऊ काय. बर ठीक आहे. काय झालं? नाही तिथं पण. कोणाचा फोन होता रे? कीर्तीचा फोन होता. काय झालं? पशा गावानं झालाय. कुठे गेला? कळलं मला. ए तन्मय चल. इथं काय करतोय? तुम्हाला कसं कळलं मी इथं आहे ते? ही जी पावलवाट आहेत ना, ही आम्ही जिजवली आहे. फक्त अंदाज लावला आणि तो इथं गावलाय. इकडे येऊन का म्हणून बसलेलास एकटाच? नाही काय आम्हाला नाही सांगणार का? तसं नाही काय.
जर काय तसा विषय असेल तर सांग भावा, सगळे मिळून विषय मिटवू आपण. नाही तसं काय, आमच्यावर विश्वास नाही का? नाही तसं काय. सांग बाबा सांग, खरंच सांग भाई, काय असेल तर. सांगून टाक हे रे. थांबा, त्याच्यावर प्रेशर आणू नका. तो सांगतोय ना, ऐका जरा. मला कीर्ती आवडते, हा मग पण माझा श्रावणीवर प्रेम आहे. तुझ्या मेंदूत पाणी बिनी झालंय काय? केलंय ना थोबड का? मला माहिती होतं तू असंच करणार. आता मी आलो तू. अरे थांब गाण्या, त्याचं म्हणणं तरी आधी ऐकून घेऊ. ह्याचं काय ऐकायचं आहे ना, तर माती खाल्ली आहे. अरे भांडण नको, बोलून भेटू आपण. सर काय बघितलं तू त्या पोरीत? माहित नाही. तुला एक माहिती आहे का, तिचं एका जिमवाल्या पोरासोबत चालू आहे. हो, माहीत असून पण माती खाल्लीस. कॅरेक्टरलेस पोरगी आहे ती. मला काय समजणं झालंय रे. अरे बाबा, काय ते आपलं एक ठरव. कीर्तीला उगीच खेळवू नको. तसं नाही रे मी. मला समजणं मी काय करतोय. कीर्ती खूप चांगली मुलगी आहे, ती समजून पण घेते मला. सौनी एकदम थर्ड क्लास आहे, ती मला माहीत आहे, पण मी खूप प्रेम केलेलं तिच्यावर. आता तू सांग मी काय करू. तुला एक सांगू का? बोल. जर खरं प्रेम असेल ना, तर मिळवाय जायचं नाही, कारण ते आत्तापर्यंत कोणालाच भेटलं नाही. गुलकंद द्या ना थोडा. काय पण म्हणू वैशे, आई वडील सोडलं ना, या जगात कोण कुणाचं नसतं. साधा आपला बॉयफ्रेंड पण नाही. तुला काय का की खंडोबाचा साक्षात्कार झालाय का? चांगलं काय सांगू नये का माणसांनी? नको सांगत जाऊ, तुझ्या तोंडीने असे शब्द शोभतच नाहीत. तुलाच बरं घेतलंय, मला बी ठेवायच. एक कीर्ती, काय केलंयस? हात कापून घेतलास का काय? घेतला आता काय? लय मरायची हौस आली होती का? हात कापण्यापेक्षा डायरेक्टनच कापायची होती की. स्वतःनं केलं तर प्रेम आणि दुसऱ्याने केलं तर लफडं. इथून पुढे लोक तुझा हात बघून तुझी लायकी ठरवणार. इथंच गेली आपल्या आई बाप्पाची. हे सगळं बरोबर, तेव्हा सुचत नव्हतं काय मला. आपल्याला माहित होतं आपण झक मारतोय, पण मारायची ती मारली. हात कापणं लय सोपं आहे कीर्ती, पण आयुष्यभर हाताला ऊन राहतात त्याचं काय? कॉलेज सुटल्यावर घरी जायचं कळत नाही का? बसला इथं टावर क्या करत. तुमच्या पालकांना फोन केला पाहिजे, त्याशिवाय अक्कल नाही येणार. घरी जायचं सोडून गोळा खात बसलाय बा इथं. का खोटं बोलताय? पान खाल्ल्यासारखं तोंड लाल झालंय की. घरी जावा पटकन.